लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करलो तो क्लीन टेक्नॉलॉजी. ओके. आणि यामध्ये आपण ज्या पॉईंटपर्यंत आलो तो होता सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ॲसिड रेन अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ माइन्स. आता खाणकाम करताना काही मटेरियल्स बाहेर पडतात पहा, आहे की नाही. तर खाणीच्या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर मांस वगैरे वापरतात. त्याचं रिझन काय? कारण त्याच्यामध्ये सल्फरचे कण बाहेर पडतात. ओके. आणि ॲसिड रेन जे आहे तर याच्यामध्ये पण सल्फर प्रेझेंट असतो. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचा सोर्स जर पाहिला आपण तर ॲसिड रेनसुद्धा आहे आणि माइन्समधले काही मटेरियलसुद्धा आहेत. You know that erosion of metals present in statue, bridges and buildings occurs due to it. आता बरेचसे स्टॅच्यू आहेत, ब्रिजेस आहे आणि बिल्डिंग्स ह्या कोलॅप्स होतात. आणि कोलॅप्स का होतात? कारण हळूहळू त्याच्यामध्ये जे मेटल वापरलेलं असतं तयार करण्यासाठी तर त्याचं काय झालं असतं? क्षरण, एरिजन झालेलं असतं. आणि हे एरिजन कशामुळे होतं? सल्फ्युरिक ॲसिडसारख्या ॲसिड रेनमुळे. Sulfuric acid is source of energy for some species of bacteria like Acidophyllum species. आता सल्फ्युरिक ॲसिड जरी स्टॅच्यू, ब्रिज आणि बिल्डिंग यासाठी धोकादायक आहे. विविध प्रकारच्या मेटलचं तो एरिजन करतो, क्षरण करतो, आहे की नाही, त्याला नष्ट करतो. मात्र हा सल्फ्युरिक ॲसिड काही बॅक्टेरियाच्या स्पेसीज आहे तर त्यांच्यासाठी तो ATP सारखा काम करतो. म्हणजेच त्यांच्यासाठी काय आहे? तो सोर्स ऑफ एनर्जी आहे. मग असे कोणते बॅक्टेरिया आहेत की ज्यांचं खाद्य, फेवरेट खाद्य आहे की नाही, त्यांचं एनर्जी फूड सल्फ्युरिक ॲसिड आहे? तर ते आहे ॲसिडोफिलम स्पेसीस आणि ॲसिडोबॅसिलस फेरोक्झिडेन्स. Hence, this bacteria can control the soil pollution occurring due to acid rain. आणि म्हणून ॲसिड रेनमुळं जे सॉईल पोल्युशन घडून येतं, आहे की नाही, जमिनीचं प्रदूषण, म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण वगैरे वाढणं, तर याला कंट्रोल करण्याचं काम हे ॲसिडोफिलियम स्पेसीज आणि ॲसिडोबॅसिलस फेरोक्झिडेन्स यासारखे बॅक्टेरिया करू शकतात, जे की सल्फ्युरिक ॲसिडला सोर्स ऑफ एनर्जी चूज केलं आहे त्यांनी. Water soluble salts of uranium are present in the waste produced during electroplanting and in effluent released in environment from the atomic energy plant. आता काही वॉटर सोल्युबल सॉल्ट असतात युरेनियमचे, तर हे ॲक्च्युअल पाण्यामध्ये हे युरेनियमचं प्रदूषण कशामुळे झालं? कारण तो वेस्ट कुठून आला? एकतर इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे तुम्हाला माहीत असेल की एखाद्या धातूचं कोरिजन होऊ नये म्हणून त्याच्यावर अन्य कोरिजन न होणाऱ्या धातूंचा काय लावलं जाते? लेअर लावले जाते त्याच्यावर, तर त्याला आपण इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणतो. तर यामध्ये सुद्धा युरेनियम हा वेस्ट प्रोडक्ट असतो. आणि ॲटॉमिक एनर्जी प्लांट तुम्हाला माहिती आहे युरेनियम 232 हा जो आहे त्याचा 236 युरेनियम 235, तर हा त्या ठिकाणी काय असतो? एक प्रकारचे अणुइंधन म्हणू आपण, आहे की नाही, ॲटॉमिक फ्यूल असतो. तर ॲटॉमिक जे एनर्जी प्लांट आहे तर याच्यामधून सुद्धा काही इफ्युलंट बाहेर पडतो की त्या वेस्टमध्ये सुद्धा युरेनियम प्रेझेंट असतो. आणि हा युरेनियम कसा आहे? वॉटर सोल्युबल सॉल्टच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असतो तो. म्हणजे काय व्हायला? पर्यावरणाचं प्रदूषण व्हायला त्याच्यामुळं. मग त्याला कंट्रोल कसं करू शकतो आपण? Geobacter convert these salts of uranium into soluble salts and thereby prevent those salts from mixing with groundwater sources. आता पहा, वरती आपण इलेक्ट्रोप्लेटिंग आणि ॲटॉमिक एनर्जी प्लांट याच्यातून बाहेर पडणारे जो युरेनियमचे असे सॉल्ट्स पाहिले की जे वॉटरमध्ये काय व्हायले? मिक्स व्हायले. आणि त्याच्यामुळे ते ग्राउंड वॉटरमध्ये काय होतात? मिक्स होतात. मग आता हे यांचा धोका जर वाचवायचा असेल तर यांचं सोल्युबल फॉर्ममधून इनसोल्युबल फॉर्ममध्ये त्यांचं रूपांतर होणे आवश्यक आहे. इनसोल्युबल आहे म्हणजे अविद्राव्य, मग ते पाण्यामध्ये मिक्स होतील का? नाही, म्हणजे त्यांना इझिली रिमूव्ह करता येईल. मग असे कोणते बॅक्टेरियाज आहेत की जे सोल्युबल युरेनियम सॉल्टला इनसोल्युबल सॉल्टमध्ये कन्वर्ट करू शकतात? ते कोण आहेत? जिओबॅक्टर. ओके. आणि दॅट्स वाय मग जे ग्राउंड वॉटर सोर्सेस आहे तर त्यामध्ये अशा प्रकारचे सॉल्ट जे आहे ते मिक्सिंग होत नाही, त्याच्यापासून प्रिव्हेंट करण्याचं कार्य हे जिओबॅक्टर करत असतात. त्यानंतर मायक्रोब्स अँड फार्मिंग, त्यामध्ये आपण पाहू मायक्रोबियल इनोक्युलंट्स. Some microbes containing inoculant are produced by process of fermentation. आता फर्मेंटेशन प्रोसेसच्या सहाय्यानं काही इनोक्युलंट्स जे आहेत तर त्याचा समावेश असणारे काही मायक्रोब्स आहे. म्हणजे ते काय करतील?
डिसीज विरुद्ध फाईट करतील, हे की नाही. अशा पद्धतीने जसं आपण लस दिल्यावर नाही का एखाद्या रोगाविरुद्ध लढतो, तशा प्रकारे इम्युनिटी डेव्हलप करण्याचं काम हे इनोक्युलंट्स करत असतात. तर ते मायक्रोब्समध्ये काही क्षमता असते. These inoculants are spread on seeds before sowing and some of the inoculants are released into plants. आता इनोक्युलंट 2 प्रकारचे आहेत. एक असे पण आहे की ज्या बियांना आपण पेरून समजा त्याच्यापासून नवीन प्लांट्स तयार करू, है ना, सीड सो करू. तर त्या बिया पेरण्याच्या अगोदरच त्याच्यावर काय करायचं, स्प्रे करायचं. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय होईल की अशा प्रकारचे म्हणजे इम्युनिटी डेव्हलप असणारं ते प्लांट असेल. किंवा असे पण काही इनोक्युलंट्स आहेत की जे डायरेक्ट प्लांटवर फवारणी करून त्याची आपण इम्युन सिस्टीम काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. Microbes in the inoculant help in the plant growth by supplying nutrients. आता हे इनोक्युलंट्स ॲक्च्युअल काय इनोक्युलंट स्प्रे केल्यामुळं काय होतं माहिती आहे का, की जे मायक्रोब्स प्रेझेंट असतात त्याच्यामुळं तर त्यांचं काम काय आहे की प्लांटच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे न्यूट्रियंट्स आहेत तर त्याचा मॅक्झिमम पुरवठा करणे, सप्लाय करणं, हे त्यांचं फंक्शन आहे. They improve the quality of vegetarian food. आणि त्या व्यतिरिक्त व्हेजिटेरियन फूडचा जो दर्जा आहे, क्वालिटी आहे, तर ती क्वालिटी इम्प्रूव्ह म्हणजे डेव्हलप करण्याचं कामसुद्धा ते करतात. Solution containing azotobacter and artificial nitrogenous is used in organic farming. आणि जी जैविक शेती आहे, जर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझरचा वगैरे आपण वापर करत नाही, तर या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जर पाहिलं आपण तर काही सोल्युशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला विविध बॅक्टेरियाचे प्रजाती दिसतील, मायक्रोब दिसतील. तर कोणते कोणते ॲझोटोबॅक्टर आणि काही आर्टिफिलियस नायट्रोजिनियस आहेत की यांचा समावेश असणारे जे सोल्युशन्स आहेत त्याच्या सहाय्याने आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करता येते, जे की आज काळाची गरज आहे. Soil pollution occurring due to chemical fertilizers is prevented due to use of this solution. आणि ॲझोटोबॅक्टर आणि नायट्रोजिनस जे आर्टिफिशियल नायट्रोजिनस आहेत तर याचा समावेश असणाऱ्या सोल्युशनचा जर आपण वापर केला केमिकल तर याच्यामुळं काय होतं, जमिनीचं प्रदूषण पण होत नाही. कारण आपण जे वापरतो ते काय आहेत, केमिकल फर्टिलायझर्स, बरोबर आहे का. तर त्याच्यामुळं निश्चितच काय घडून येतं, सॉईल पोल्युशन घडून येतं. त्याच्याऐवजी आपण अशा पद्धतीचे सोल्युशन्स वापरायला पाहिजे. फ्लोरोॲसिटेमाइड Like chemicals are mixed with soil due to use of chemical pesticides in agriculture. आता फ्लोरोॲसिटेमाइड सारखे काही केमिकल्स आहेत की जे सॉईलमध्ये काय करायचे, मिक्स करायचे. आणि हे मिक्स केल्यानंतर काय होतं की तर फ्लोरोॲसिटेमाइडसारखे काही केमिकल्स आहेत की जे केमिकल पेस्टिसाईडमध्ये वापरले जातात आणि त्याच्यामुळं काय होतं की ते सॉईलमध्ये मिक्स होतात जर आपण त्याचा जास्तीत जास्त वापर केला केमिकल पेस्टिसाईडचा. These prove to be harmful to other plants and animals as well as cause skin disease to human. आता एक केमिकल पेस्टिसाईड तुम्हाला माहिती काही जण सर्रास याचा वापर करतात पण याचे धोके लक्षात घेत नाही. पण आता ॲक्च्युअल हे काय माहिती काय, दुसऱ्या पिकांसाठी त्यानंतर इतर सजीवांसाठी म्हणजे अदर प्राण्यांसाठी सुद्धा काय ते धोकादायक आहे. शिवाय आपल्यासाठी सुद्धा ह्युमनसाठी सुद्धा जर पाहिलं आपण तर अशा पद्धतीच्या केमिकल पेस्टिसाईडचा वापर हा डिफरंट टाईपचे स्किन डिसीज होऊ शकतात आपल्याला, हे की नाही. These pesticides in the soil can be destroyed with the help of microbes. आता हे जे पेस्टिसाईड्स सॉईलमध्ये असतील तर यांना मग डिस्ट्रॉय करायचं असेल तर यासाठी सुद्धा आपण कशाचा वापर करू शकतो, मायक्रोब्सचा वापर करू शकतो. त्यानंतर आहे बायो इन्सेक्टिसाइड्स. Bacterial and fungal toxins which can destroy pests and pathogens can be directly integrated into plants with the help of biotechnology. आता बाहेरून अशा फवारण्या करण्याची वेळच येऊ नये की नाही, केमिकल पेस्टिसाइड्स वापरण्याची वेळच येऊ नये यासाठी आणखीन एक पर्याय सांगितलेला या ठिकाणी की पेस्ट आणि पॅथोजन याच्या विरुद्ध प्लांटनं फाईट करावं. यासाठी बॅक्टेरियल आणि फंगल टॉक्झिन जे आहे हे डायरेक्ट प्लांटच्या स्पेसीजमध्येच इंट्रोड्यूस करू शकतो आपण. म्हणजे GM प्लांट नाही पाहिला आपण, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट. तर बायोटेक्नॉलॉजी साईनं आपण तशा पद्धतीचं सीड्सचं फॉर्मेशन करू शकतो ज्याच्यामध्ये ऑलरेडी बॅक्टेरियल आणि फंगल टॉक्झिन असेल की त्याला जर कोणी करत असेल प्लांटवर जर पेस्ट आणि पॅथोजन आले ते ॲटोमॅटिक काय होतील, नष्ट होतील. त्याला वेगळी फवारणी करण्याची गरज नाही. Being toxic to insects, they do not consume the plants. आता हे जे बॅक्टेरियल फंगल टॉक्झिन आपण बायोटेकनं प्लांट्समध्ये इंट्रोड्यूस करलो डायरेक्ट, तर ॲक्च्युअली इन्सेक्ट्ससाठी टॉक्झिक आहे. त्याच्यामुळं ते प्लांट्सला कन्झ्युम करत नाही.
Similar to bacteria, some species of fungi and viruses are useful to pesticides. आणि बॅक्टेरिया व्यतिरिक्त काही स्पेसीज आहे पहा फंगी आणि व्हायरसेसचे, त्यांचा वापर सुद्धा जो आहे पेस्टिसाइड्स म्हणून करता येतो. आतापर्यंत आपण पाहिलं की मायक्रोब्समध्ये आपण जास्तीत जास्त कोणाची डिस्कस केली बॅक्टेरियाची, परंतु असे काही फंगी आणि व्हायरसेसचे पण स्पेसीज आहे की ज्यांचा आपण पेस्टिसाइड्स म्हणून वापर करू शकतो. पण हे पेस्टिसाइड कसे असतील, बायोपेस्टिसाइड म्हणजे केमिकल नाही, पुढे दिलं आहे. हां, Spinosad, a byproduct of fermentation, is a biopesticide. आणि फर्मेंटेशन प्रोसेसचा एक बायोप्रोडक्ट आहे स्पायनोसॅड, तर हा सुद्धा एक बायोपेस्टिसाइड्स आहे. ओके, पण ऑलवेज रिमेंबर Plastic being used for storing the garbage is biodegradable polyitic acid. आता प्लास्टिक जे आपण वापरतो आहे की नाही, जे की ॲक्च्युअल गार्बेज स्टोअर करण्यासाठी यूज केलं जातं, तर हे एक प्रकारचं बायोडिग्रेडेबल पॉलीलॅक्टिक ॲसिड आहे. Such material should be used as per need only and environment should be safe. आणि गरज असेल तरच अशा पद्धतीचं बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आपण वापरायचं आणि एन्व्हायरमेंटला कसं ठेवायचं, सुरक्षित ठेवायचं, सेफ ठेवायचं.